वेलकम टू माय चॅनल स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स ऑफ द अगततंत्र, जे की उद्या किंवा परवाच्या पेपरमध्ये येणार आहेत. सो अगततंत्रचे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स. सो सिलेबस वाईज जाऊयात. सो सिलेबसचा पहिला पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ अगततंत्र, क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी. अगततंत्र अँड क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी, स्कोप ऑफ अगततंत्र, नंतर डेफिनेशन ऑफ विष, पॉयझन, सिनॉनिम्स, विषगुण, डिफरन्स बिटवीन विषगुण, मध्यगुण अँड ओजगुण, विषगती. सो यामध्ये इम्पॉर्टंट जो आहे तो डिफरन्स बिटवीन पॉयझन, विनम अँड टॉक्झिन हा जो पॉईंट आहे तो हा शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स लाईक की LAQ येऊ शकणारा पॉईंट्स आहे, कारण दिस इज डिफरंट पॉईंट आणि हा याच वेळेस ॲड झालेला आहे. नंतर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द पॉयझन हाही खूप वेळा आलेला पॉईंट आहे. विषवर्धक भाव किंवा विषसंकट हाही पॉईंट SAQ येऊ शकतो. यानंतर विषचिकित्सा लाईक की मॅनेजमेंट ऑफ पॉयझन. सो डायग्नॉसिस ऑफ पॉयझन इन लिव्हिंग अँड डेड हा पहिला पॉईंट आहे. सो ह्याच्यावरती सुद्धा LAQ दिलेला आहे, म्हणजे कन्सेप्ट ऑफ अगततंत्र किंवा विषचिकित्सा हे दोन ऑरचे पॉईंट आहेत. सो डायग्नोसिस ऑफ पॉयझन इन लिव्हिंग अँड डेड हा एकटा येऊ शकत नाही क्वेश्चन्स. त्याच्यासोबत थर्ड पॉईंट जसं की जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग किंवा ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग, हे दोन्हीपैकी एक क्वेश्चन त्याच्यासोबत मिक्स क्वेश्चन येतील, कारण डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंगमध्ये तेवढा कंटेंट नाही आहे. सो थर्ड पॉईंट आहे विषाक्त आहार परीक्षा. यामध्ये इम्पॉर्टंट एकतर विरुद्ध आहार आहे आणि नंतर अडल्ट्रेशन आहे. आणि विषाक्त आहार परीक्षा इज सो सिम्पल, जे की आपण 5 मिनिटात पण रिवाईज करू शकतो, कारण ते आपण ऑलरेडी अष्टांगला फर्स्ट इयरला केलेलं आहे. विषाक्त आहार परीक्षेमध्ये अग्निपरीक्षा आणि नंतर प्राणी किंवा पक्षी त्या विषाक्त आहाराला बघून काय रिॲक्ट करतात ते. आणि अडल्ट्रेशनचा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जो SAQ येऊ शकतो. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जसं जे की दूषिविष आणि गरविष आहे. तर दूषिविष आणि गरविष हा अगेन SAQचा पॉईंट आणि LAQचा पॉईंट हा दोन्हीकडे आहे. सो मोस्ट प्रॉबेबली ह्याच्यावरती LAQ येऊ शकतो. सो दूषिविष किंवा गरविष असं एकट्यात SAQला किंवा LAQला SAQला येऊ शकतं, पण LAQला नाही येणार आहे. त्यासोबत दूषिविष आणि गरविषसोबत एकतर थर्ड, फोर्थ किंवा फिफ्थ पॉईंट ह्या तिन्हीपैकी एक पॉईंट येऊ शकतो, कारण फक्त आयुर्वेदानुसार दूषिविष विचारलं जाऊ शकत नाही किंवा जाणार नाही, कारण अगततंत्राला आयुर्वेदिक क्वेश्चन्स हे कमी असतात अँड मॉडर्न क्वेश्चन्स आर मच मोर लार्जर. सो विषाक्त आहार परीक्षा नंतर आपण जे दूषिविष किंवा गरविष बघतोय त्यात रिसर्च अपडेट पण विचारू शकतात, किंवा कंटेम्पररी आस्पेक्टपेक्षा रोल ऑफ दूषिविष अँड गरविष इन मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज, जो चौथा पॉईंट आणि पाचवा पॉईंट आहे तो विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. नंतर विष उपद्रव यावरती जर दूषिविषवरती LAQ आला तर विष उपद्रवमधून फक्त 2 MCQ येण्याचे चान्सेस आहेत. सो विष उपद्रवचा एक श्लोक आहे, तेवढेच ते 16 ते 18 विष उपद्रव आहेत ते लर्न करून घ्या. यानंतर एन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी. एन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजीमध्ये विषाक्त वायू, जल आणि भूमीचे एकदम सिम्पल लक्षणे आहेत, एकदा वाचून घेतले तरी होऊन जातील. आणि बाकीचं तर तुम्ही इफेक्ट्स ऑफ बायोकेमिकल, न्यूक्लिअर अँड बायोलॉजिकल वेलफेअर हे मनाने लिहू शकता, एन्व्हायरमेंट रिलेटेड पॉईंट आहे त्यामुळे. यानंतर डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विष किंवा पॉयझन, यामध्ये कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जो की SAQ विचारला जाऊ शकतो, कारण इट इज ऑफ 11 मार्क्स. आणि यानंतर थेरापेटिक युटिलिटी ऑफ अगद. सो थेरापेटिक युटिलिटी ऑफ अगदमधले हे जे 7 अगद आहेत त्यापैकी एक अगद हा फिक्समध्ये SAQ विचारला जाऊ शकतो, कारण हा 11th मार्क्सचा पॉईंट आहे आणि हे फक्त SAQ असणारे पॉईंट आहेत. सो डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन मधून एक SAQ आणि युटिलिटी ऑफ अगद योगाज जे आहेत, म्हणजे दुषी, विषारी, बिलवादी, दशांग, मुरवादी, विषग्न, महाकषाय आणि एकसर्गन यापैकी एक हा SAQ नक्कीच येईल. यानंतर स्थावर विष आहे. सो स्थावर विष इज अगेन पॉईंट ऑफ LAQचे पॉईंट सोडून आपल्याला चालणार नाही, कारण LAQचे सगळे पॉईंट कव्हर केले तर LAQमधून जे आहे ते मोर दॅन हाफ जे आहे ते 4 ते 5 SAQ आपल्याला कव्हर होत आहेत, त्यामुळे LAQचे पॉईंट आपण चांगले करणं गरजेचे आहे. सो स्थावर विष जे की कार्डियक पॉयझन स्थावर विषमधला पहिला आहे, त्यामध्ये वत्सनाभ आणि टोबॅको इम्पॉर्टंट आहे.
तर त्याचे दोन्ही मॉडर्न आणि आयुर्वेदिक ॲस्पेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. न्यूरोटॉक्सिकमध्ये अहिफेन आणि धतूर. सो धतूर इज फेवरेट क्वेश्चन. सो धतूर जास्त करून आणि सेकंड रेफरन्स हा अहिफेनसाठी असेल. त्याचे मॉडर्न आणि आयुर्वेदिक दोन्ही ॲस्पेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इरिटंट पॉयझनमध्ये भल्लातक जो आहे तो सध्याचा फेवरेट क्वेश्चन आहे किंवा रिसर्चचा क्वेश्चन आहे. यानंतर स्थावर विषवरती पण अगेन एलक्यूचा पॉईंट आहे आणि 4च विषय आहेत, त्यापैकी चारही करून घ्या. पण जास्त आर्सेनिक किंवा मर्क्युरीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर जंगम विष. आता स्थावर विषमधले जे पॉईंट आहेत त्यापेक्षा जंगम विषमधला पॉईंट इम्पॉर्टंट आहे, किंवा जंगम विष इज फर्स्ट प्रेफरन्स अँड स्थावर इज सेकंड प्रेफरन्स फॉर द एलक्यूज. सो जंगम विषमध्ये पण जे 5 आहेत सर्प, कीट, लुता, मुषा, वृश्चिक आणि अलाक, यापैकी जे सर्प आहे हेच एलक्यूसाठी येऊ शकणारा पॉईंट आहे यामधून. आणि सर्प मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्ही पॉईंटनी किंवा दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी करायचा आहे. नंतर लुता, वृश्चिक, मूषक आणि अलार्क यामध्ये वाचून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती एक MCQ येऊ शकतो की म्हणजे त्याच्या पॉयझनचं अधिष्ठान काय आहे. जसं की कोणाचं लुताचं वृश्चिकचं जे आहे ते नांगीद्वारे तो डंक मारून वृश्चिक जो आहे तो विष जे आहे तो स्प्रेड करतो. सो तसं त्याचं अधिष्ठान एखाद्याचं येऊ शकतं फॉर MCQ. नंतर कृत्रिम विषमध्ये जे आहे ते आर्गोकेमिकल्स पॉयझनिंगमध्ये ऑर्गेनोफॉस्फरस पॉयझन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर सल्फरिक ॲसिड किंवा ॲसिडमुळे होणारे जे सायन्स अँड सिम्टम्स असतात ते दे आर व्हेरी सिमिलर. सो एका ॲसिडचं केलं तर दुसऱ्या ॲसिडचा पण लिहू शकतो. अल्कलीजमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड इज इम्पॉर्टंट अँड ॲस्पिक्झंटमध्ये कार्बन मोनोऑक्साईड इज इम्पॉर्टंट. सो सबस्टन्स ऑफ ॲब्यूज हा पण एक एलक्यूचा पॉईंट आहे जो की कृत्रिम विषला ऑर आहे. सो यामध्ये मद्य आणि मदात्ये, मद्याची डेफिनेशन त्यात बुद्धिम, लिंपती, इव आणि मदात्तेच्या स्टेजेस आणि अल्कोहोलिझमच्या स्टेजेस करणं इम्पॉर्टंट आहे. यानंतर ॲडिक्शनमध्ये डिजिटल ॲडिक्शन इज अगेन इम्पॉर्टंट. आणि टोबॅको, अल्कोहोल, भांग किंवा ऑपॉइड ॲडिक्शनमधले फक्त पॉईंट्स पाहून घ्या जे की तुम्ही ह्या ॲडिक्शन बघितलेले आहेत. त्यामुळे यू कॅन राईट सायन्स अँड सिम्टम्स ऑफ इट बाय युअर ओन. बट पॉईंट्स बघून घ्या की ह्यामध्ये काय काय किंवा कसा सिक्वेन्स आहे. सो ड्रग्स ऑफ ॲब्यूजमध्ये LSD इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण तो आत्ताचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे सध्याचा. सो डोंट लिव्ह इट. आणि जे पण LSD किंवा MDMA असे गोष्टी आहेत किंवा जे पण लॉंग फॉर्म्स आहेत ते 1 ते 2 लॉंग फॉर्म्स तरी MCQसाठी येतील. यानंतर अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर. सो ह्याच्यावरती डायरेक्ट SAQ पण पडू शकतो. सो आहे असा पॉईंट हा SAQला पडू शकतो. सो एकदा वाचून घ्या. हा तसा तर मनाने लिहायचा पॉईंट आहे. नंतर फॉरेन्सिक मेडिसिन किंवा व्यवहार आयुर्वेद यामध्ये जे इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, सो IPC, IEA आणि CPC ह्याचे लॉंग फॉर्मसुद्धा विचारले जाऊ शकतात. यानंतर वैद्य सदवृत्तमध्ये वैद्य सदवृत्त जे आहे ते इम्पॉर्टंट आहे किंवा मेडिकल इथिक्स किंवा कोड ऑफ कंडक्ट हा एक आयुर्वेदानुसार विचारला जाऊ शकणारा क्वेश्चन आहे. यानंतर प्रोफेशनल निग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि ड्युटीज अँड राईट्स अँड प्रिव्हिलेज ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हा पण एक SAQसाठी विचारला जाऊ शकणारा यामध्ये जास्तीत जास्त पॉईंट आहे. नंतर लिगल प्रोसिजर ऑफ कोर्ट्स. आता हा 10 मार्काचा पॉईंट आहे. सो याच्यातून 2 SAQ जे आहेत ते एक्सपेक्टेड आहे. सो लिगल प्रोसिजर्समध्ये कोर्टचे पॉवर आणि त्याचे टाईप्स येऊ शकतात. नंतर रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स कसं होतं, जसं की पहिलं समन दिलं जातं, नंतर ओथ घेतली जाते आणि हे रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सचे जे पॉईंट्स असतात 4 पॉईंट आहेत ते SAQसाठी विचारले जाऊ शकतात. लाईक इन्क्वेस्ट म्हणजे काय, त्यामध्ये पण पोलीस इन्क्वेस्ट आहे हे विचारलं जाऊ शकतं. नंतर पर्सनल आयडेंटिटीचा पॉईंट हा LAQला दिलेला आहे. बट इट इज कम अंडर द DK. सो हा LAQला येण्याचे चान्सेस कमी आहेत. बट इट इज इन अ SAQ. सो SAQमध्ये पर्सनल आयडेंटिटीमध्ये मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स जो की मोल, टॅटू आणि स्कार आहेत ह्याचा मेडिको लिगल ॲस्पेक्ट येऊ शकतो किंवा एजचा मेडिको लिगल ॲस्पेक्ट पण एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डेक्टॅलोग्राफी इज अगेन इम्पॉर्टंट पॉईंट जी की पर्सनल आयडेंटिटीमध्ये प्रोबॅबली येऊ शकतात. थॅनॅटॉलॉजी इज होली इम्पॉर्टंट. थॅनॅटॉलॉजीमध्ये डेथची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. सायन्स ऑफ डेथ काय आहे हे इम्पॉर्टंट आहे आणि
त्याचं ॲटॉप्सी आणि एक्झुमेशन हे पण इम्पॉर्टंट आहे. सो ह्या तिन्हीपैकी एकावर कोणत्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. थोटाचा जो ॲक्ट आहे त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा तो ॲक्ट कधी पास झाला हे पण विचारलं जाऊ शकतं. नंतर ॲस्पेक्च्युअल डेथमधले तिन्ही पॉईंट जसं की स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन, हँगिंग आणि ड्राउनिंग हे पण इम्पॉर्टंट आहेत. थॅनॅटॉलॉजी, ॲस्पेक्च्युअल डेथ आणि इंजुरी हे पॉईंट सोडून चालणार नाही आहेत बिकॉज हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते एलक्यूचे पॉईंट आहेत. सो यू हॅव टू गो फॉर इट. आणि जर ॲस्पेक्च्युअल डेथवरती वेगळा क्वेश्चन बनतो तो म्हणजे हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशनमधला डिफरन्स. ॲस्पेक्च्युअल डेथ एलक्यूला नाही आला तर त्याच्यावरती एसक्यू आहे तो डिफरन्सवरती पडू शकतो. यानंतर प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी अँड अबॉर्शन. सो यामध्ये प्रेग्नेन्सीवरती तर बॅटर्ड बेबी सिंड्रोमवरती क्वेश्चन पडू शकतो. डिलिव्हरीमध्ये पडण्यासारखा क्वेश्चन तरी नाही आहे. आणि ॲबॉर्शनमध्ये टाईप्स ऑफ ॲबॉर्शन आणि डेफिनेशन ऑफ ॲबॉर्शन हा क्वेश्चन पडू शकतो. सेक्शुअल ऑफेन्समध्ये एक रेपवरती क्वेश्चन पडू शकतो. आणि पोक्सो ॲक्ट कधी इस्टॅब्लिश झाला? पोक्सो इज आत्ता इस्टॅब्लिश झालेला ॲक्ट आहे. सो आपल्याला तो करणं किंवा त्याचे इस्टॅब्लिशमेंट इयर माहिती असणं एक डॉक्टर म्हणून इम्पॉर्टंट आहे. सो पोक्सो ॲक्टचा लॉंग फॉर्म आणि इयर लक्षात ठेवा. नंतर फॉरेन्सिक सायकेट्री, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अँड लॉज अँड ॲक्ट्स अँड रेग्युलेशन ह्या तिन्हीवरती एक एसक्यू येऊ शकतो आणि एक MCQ. सो फॉरेन्सिक सायकॅट्रीमध्ये कॉमन सिम्पटम्स असोसिएटेड विथ सायकॅटिक डिसऑर्डर ह्यावरती एसक्यू आलेला आहे आणि नंतरही येऊ शकतो. सो हे डिसऑर्डर आपल्याला माहिती आहे की एक सायकॅट्रिक जो माणूस आहे ते त्यामध्ये काय प्रकारचे सिम्पटम्स दिसतात. सो आपण एकदा वाचलं तरी ते होण्यासारखं आहे. यानंतर सिव्हिल आणि क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? म्हणजे सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे नागरिक लोकांच्या किंवा जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज अशा लोकांप्रती काय आहेत आणि क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. सो हे पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि मेडिकल हेल्थ ॲक्ट यावरही एसक्यू विचारला जाऊ शकतो. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे फंक्शन्स आहेत यावर एसक्यू विचारला जाऊ शकतो. आणि हे जो लास्ट पॉईंट आहे लॉज, ॲक्ट्स अँड रेग्युलेशन ह्यावर प्रोबॅबली ESIचा जो पॉईंट आहे दॅट इज एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट यावरतीच एसक्यू विचारला जाऊ शकतो. दुसरे पॉईंट एसक्यूचे नाहीत. फक्त क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट हे जे ॲक्ट आहेत ते ॲक्ट इस्टॅब्लिशमेंट इयर जे आहे म्हणजे ते कधी इस्टॅब्लिश झाले हे इयर MCQसाठी येऊ शकतं किंवा तो ॲक्टचा लॉंग फॉर्म किंवा विचारला जाऊ शकतो MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो दॅट्स ऑल अबाउट द मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन ऑफ द अगततंत्र. तसं तर अगततंत्रमध्ये मोस्टली क्वेश्चन्स आर नॉट रिपीटेबल. सो यू हॅव टू go for the each and every point of the syllabus. Thank you.